कलाकवितेच्या बनवत अंतर्गत वाचक समाजच्या या 39व्या कार्यक्रमानिमित्त आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या या 39व्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी विनंती करतोय आदरणीय विजयाताई चनगे यांना की आपण अध्यक्षस्थान स्वीकारावं आणि आजचे आपले संवादक आदरणीय प्रोफेसर पृथ्वीराजजी तौर यांना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हावं। ताईंना विनंती आहे। सातत्यानं 39वा कार्यक्रम आज आपल्यासमोर चालू होतोय आणि या निमित्तानं आज पहिल्यांदाच नांदेडहून संवादक येण्याचा हा पहिला योग आणि हा पहिला योग आदरणीय पृथ्वीराजजी तौर यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे आणि या कार्यक्रमाचा वेळ आपल्याला सर्वांना माहितीच आहे, तरी परंतु एकदा मी याचं वाच्यता करतोय। संवादकासाठीचा वेळ हा जास्तीत जास्त 1 तासाचा आहे आणि त्याचबरोबर 1 तासानंतर श्रोत्यांसाठीचा वेळ चर्चेचा तो 20 मिनिटाचा असेल आणि यानंतर अध्यक्षीय समारोपासाठी 2 मिनिटाचा वेळ आणि मग आभार, अशा पद्धतीचा आपला जास्तीत जास्त 1.5 तासाचा कार्यक्रम। तर आजच्या या वाचक संवादाच्या निमित्तानं 39वं पुष्प दिस अपेरिंग दॅट या पुस्तकावर सर बोलणार होते, पण काही कारणास्तव ऐन वेळेला आम्ही हे पुस्तक बदललेलं आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे हिरोशिमाच्या कविता। या हिरोशिमाच्या कविता या पुस्तकाचे लेखक मूळ आहेत तोगे संकीची आणि याचा अनुवाद केलेला आहे निरंजन उजगरे आणि हिटेओ आकी इशिदा या दोघांनी मिळून याचं अनुवाद केलेला आहे। तर या हिरोशिमाच्या कविता संग्रहावर आज आपल्याशी आदरणीय तौर सर संवाद साधणार आहेत। मी सरांना आठवण करून देऊ इच्छितो की सर आमच्या इथल्या या पद्धतीनुसार आम्ही हार तुरेचा कार्यक्रम कुठलाही ठेवलेला नाही। खरं पाहिलं तर आपलं पाहुणचार करणं हे आमचं कर्तव्य आहे, पण मी शब्दसमूहानं आपलं हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्याला विनंती करतोय की आपलं जे हिरोशिमाच्या कविता या पुस्तकावरचं संवाद आपण चालू करावं। आदरणीय प्रोफेसर पृथ्वीराजजी तौर। धन्यवाद। आहे असं मला वाटतं। यातल्या आशावादाबद्दल मला आपल्याशी संवाद साधायचा आहे। हा कवी प्रचंड आशावादी आहे आणि ह्याचा आशावाद पाहून मला माझ्यासारख्या सामान्य माणसाला ज्यानं कुठलंच युद्ध पाहिलेलं नाही, ज्यानं कुठलीच दंगल पाहिलेली नाही, ज्यानं अगदी साधी मारामारी सुद्धा पाहिलेली नाही, तो गुदमरून जातो। तो म्हणतो की अरे असं कसं होऊ शकतं। मला मराठीतले काही कवी फार थोर वाटतात। का वाटतात त्याची उत्तरं माणूसपणावरच्या त्यांच्या श्रद्धेमध्ये आहे। मला नामदेव ढसाळ मोठा वाटतो, कारण त्यानं काही लिहिलेलं असलं तरी एक वाक्य असं लिहून ठेवलं की जे मी कधीच विसरू शकत नाही। तो असं लिहितो त्याच्या एका कवितेमध्ये की 1 3 7 आपण सगळ्यांनी करून दूर खावा, आभाळाला बाप म्हणावे धरतीला आई आणि सगळ्यांनी गुण्यागोळीनं राहावं, असं स्वप्न नामदेव ढसाळ बघतो। किंवा बागुल असं लिहितात की हे माणसा तूच सर्व काही आणि तुझ्यामुळे सजीव सुंदर झाली ही मही। माणसाच्या सामर्थ्यावरचा विश्वास जो आपल्याकडचे हे कवी व्यक्त करतात तसाच काहीसा विश्वास इथं व्यक्त केलेला आहे असं मला वाटतं। बघा, म्हातारी आई नावाची या तोगे संकेची जी कविता आहे, आशावाद काय असतो। कवितेत असं लिहिलंय, तुझं दुःख कोणत्याही दुःखापेक्षा वेगळं आहे, तुझा तिरस्कार कोणत्याही तिरस्कारापेक्षा वेगळा आहे। ज्यांनी या युद्धात आपले आप्त गमावले आहेत त्या सगळ्यांच्या भावनांशी एकरूप होऊन एक अशी शक्ती बन की ह्या जगामध्ये अशा दुःखदायक घटना पुन्हा कधीच घडणार नाही।
किंवा नंतरच्या एका कवितेमध्ये असा संदर्भ आहे, छोट्या बाळा नावाची कविता आहे आणि फार सुंदर कविता आहे. या कवितेबद्दल वाटल्यास मी नंतर पुन्हा बोलेन, पण या कवितेचे जे मला तुम्हाला कडवे ऐकवायचे आहेत, काही ओळी ऐकवायच्या आहेत, त्या मी सुरुवातीला तुम्हाला ऐकवतो. या ओळीमध्ये संकीची या कवीनं असं लिहिलंय, काहीच हरकत नाही मी तुला शोधून काढेन, तुझ्या मुलायम कानांशी तोंड येऊन मी तुला सांगेन, युद्ध युद्ध बाळांना आपल्या आई बापापासून दूर करतं त्याबद्दल, त्यांचे गळे दाबून टाकतं त्याबद्दल, त्यांना माशासारखं चिरडून टाकतं त्याबद्दल, युद्धानं समुद्र आणि बेटांना कसं जळवून टाकलं, हिरोशिमाला कसं भस्मसात केलं त्याबद्दल, तुझ्या निरागस डोळ्यासमक्ष तुझ्या पसरलेल्या हातांमधून बाबांना कसं खेचून नेलं, आईला कसं गिरावून नेलं त्याबद्दल मी तुला सांगेन, मी तुला पूर्ण सत्य सांगेन. किंवा नंतरच्या एका कवितेमध्ये त्याने असं लिहिलंय, खरं तर खूप ओळी आहे, पण मी मुद्दाम एक 2-4 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. या कवितेचं शीर्षक आहे कबरीवर लावलेली पाटी. जपानमध्ये एक सेबी शाळा आहे, शाळेचं नाव आहे सेबी प्रायमरी स्कूल, आणि शाळेत लहान लहान मुलं खेळतायत, सकाळची वेळ आहे त्या काळातली, आणि बॉम्ब पडलेला आहे 8 वाजून 15 मिनिटांनी, आणि ह्या सगळे मुलं हाडांच्या सांगाड्यांमध्ये आणि चिखलामध्ये रक्ताच्या चिखलामध्ये परावर्तित झालेली आहे. आणि त्यांची स्मृती म्हणून शाळेच्या एका कोपऱ्यामध्ये एक स्मारक उभं केलेलं आहे. नंतर दिवस बदलत जातात, मोठमोठे मॉल्स येतात, लिओनच्या पाट्या येतात, चकचकाटामध्ये ही मुलं अण्वस्त्रामध्ये मारली गेलेली युद्धबळी मुलं त्यांना विसरल्या जातात. त्यांच्याबद्दलची एक नोंद या कवितेमध्ये त्यांनी केलेली आहे. तो असं लिहितो, मुलांनो गप्प राहू नका, बोलू लागा. युद्ध लादण्याचा विचार करणाऱ्या जगातल्या बुजुर्गांविरुद्ध लढण्यासाठी बोलू लागा. तुमचे सुंदर डोळे मिचकावत जोरकस स्वच्छ आवाजात हो म्हणा आणि बाहेर पडा. आलिंगन देण्यासाठी बाहेर पडा. तुमचे बाहू पसरा. प्रत्येक हृदयात आनंदाश्रू परतवणारा आलिंगन द्या. आम्ही सगळी हिरोशिमाची मुलं आहोत म्हणत जगभरातल्या लोकांच्या खुशीत शिरा. तोगे सांगीचीकडे असणारा आशावाद हा मला अतिशय महत्वाचा वाटला, आणि म्हणून मला असं वाटलं की हा संग्रह आपल्या पुढे आला पाहिजे. दुसरी एक गोष्ट सांगतो की मी या विद्यापीठामध्ये नांदेडच्या नोकरीला लागलो, आणि पुढच्या 2 महिन्यात हा संग्रह आमच्या ग्रंथालयात आणला. याला 8-10 वर्ष झाली, आणि तुम्हाला दुःखद अंतःकरणाला सांगतो, या मागच्या 10 वर्षामध्ये केवळ आणि केवळ मीच हे पुस्तक वाचलेलं आहे. मी हे यासाठी सांगतो आहे की आमचे लेखक लिहित नाहीत हा माझा राग आहे, पण आमचे वाचक नीट वाचत नाहीत हाही एक राग आहे, आणि तो कुठे व्यक्त करायचा आहे. लेखकांना शिस्तीवर आणण्याचं काम वाचक करत असतो, आणि आपल्यासारख्या जागरूक वाचकांच्या पुढं हे सांगणं मला अतिशय महत्वाचं वाटायला लागलेलं आहे. हा संग्रह मला यासाठी महत्वाचा वाटला की हा संग्रह केवळ हिरोशिमाचा आक्रोश मांडत नाही, हिरोशिमाची वेदना मांडत नाही, हिरोशिमाचं दुःख मांडत नाही, केवळ रडारड आणि रक्तरंजित वाहणारे पाठ हा संग्रह मांडत नाही, तर हा संग्रह जगभरातल्या सगळ्या माणसांना आणि सगळ्या माणुसकीला आवाहन करतो असं आपल्याला लक्षात येतं. माझा मराठीतल्या दलित कवितेवर फार राग आहे. का राग आहे? त्याचं कारण हेच आहे, आमचे दलित कवी खूप विद्रोही आहेत. विद्रोही असणं गैर नाही,
पण आमच्या दलित कवींचा बहुतेक विद्रोह हा विध्वंसक विद्रोह होता, जो तसा असायला नको आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं मला ढसाळ मोठा वाटतो, त्याच्यामुळं मला बागुल मोठा वाटतो, त्याच्यामुळं यशवंत मनोहर मोठे होतात. कारण या विध्वंसक विद्रोहाच्या पुढं हे कवी गेलेले आहेत असं आपल्याला लक्षात येतं. ज्याचं सर्वस्व लुटलं गेलं असा तोगे संख्येची 25 कविता लिहून जगभरातल्या बहुतेक देशामध्ये का पोहोचतो? त्याचं कारण मानवीयावरती त्याची असणारी अतूट श्रद्धा हे आहे. कुठलाही विध्वंसक माणूस, मग तो कवी असेल नाहीतर अन्य कोणी असेल, त्याचं आणि ओसमा बिन लादेनचं रूप फार वेगळं असतं असं मला कधीच वाटत नाही. हा संग्रह वाचत होतो तेव्हा मला अनेक इतर गोष्टी आठवत गेल्या. मला असं वाटतं की तुम्हाला ह्याही गोष्टी मी सांगितल्या पाहिजे. त्याचं कारण इथं मरणाऱ्या शाळकरी मुली या कदाचित आपल्या शहरातल्या असू शकतील. असे दिवस आपल्याला पाहायलाच मिळणार नाही ही शक्यता दुरापास्त आहे. दीपू चित्र्यांनी मागच्या शतकाचं वर्णन करताना असं म्हटलंय की 20वं शतक हे आत्मसंहाराचं शतक आहे. आणि हे खरं आहे. मला खूप राग येतो, मला आमच्या आजी आजोबांचा राग येतो, मला आमच्या वडीलधाऱ्या सगळ्या पिढ्यांचा राग येतो, मला पंजोबांच्या पिढ्यांचा राग येतो. कारण त्यांनी हे लक्षात घेतलं नाही की आपली नातवंड आणि आपली पतरुंड याच भूमीवर खेळणार आहे. आम्ही आमच्या नातवंडासाठी, आम्ही आमच्या पतरुंडासाठी अशी उद्ध्वस्त झालेली भूमी सोडून जाणार आहोत का? आणि जर नाही तर मग कशासाठी युद्ध, कशासाठी लढाया? खरं तर काय आहे, मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित करतो तेव्हा काही लोक मला फार वेगवेगळ्या पद्धतीने बोलायला लागतात. ते म्हणतात मग काय करायचं, तुम्ही काय करता? अहो तुम्हाला काय सांगू, आपण स्पष्ट बोलायला लागलं तर लोक मारायला येतात, खरं बोलता येत नाही, असं खूप मला वेगवेगळे लेखक मला त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, यांच्यासाठी माझ्याजवळ एक उत्तर आहे. मलाला युसुफजाई हिचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पाकिस्तानाच्या स्वात खोऱ्यातली एक 14 वर्षांची पोरगी. तिला तालिबान्यांनी मागच्या 6 महिन्याखाली तिच्या डोक्यात बंदुकीनं गोळी घातली. तिचा इंटरव्ह्यू आहे, मी तो टीव्हीवरही पाहिलेला आहे. मी मुद्दाम कोट करावं म्हणून तो इथं आणलेला आहे. बघा, यह पूछे जाने पर कि तुमको दहशतगर्दों से डर नहीं लगा, उसका जवाब था अम्मी अब्बू का सपोर्ट था. अम्मी हमेशा कहती है तुम्हें हमेशा हक की बात रखनी है, सच बोलना है, इसमें चाहे तुम्हारी जान भी चली जाए. इस बात के जवाब में कि क्या तुम्हारा कभी खौफ से सामना हुआ है, वह कहती है मैं हर सिचुएशन के लिए तैयार रहती हूँ. मैं सोचती हूँ कि अगर यह हुआ तो मुझे क्या करना है, अगर वो हुआ तो मुझे क्या करना है. मैंने सोच रखा है कि दहशतगर्द सामने आए तो मुझे क्या करना होगा. जरा उससे बात करूंगी, कहूंगी की तालीम हमारा हक है. तालीम म्हणजे शिक्षण. तालिबान्यांनी या स्वातंत्र्यातल्या मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली आहे आणि ही बंदी मोडून काढण्यासाठी ही मुलगी गुल मकई या टोपण नावानं बीबीसीच्या उर्दू चॅनलसाठी लिहित होती. तिची डायरी पब्लिश होत होती आणि तिच्यानंतरची ही तिची प्रतिक्रिया आहे. ती असं म्हणते की जर बंदूकधारी आलाच तर मी त्याला सांगेन की शिक्षण घेणं हा माझा हक्क आहे. किती वर्षाची मुलगी सांगते? 13 वर्षाची मुलगी सांगते आहे कि तालीम हमारा हक है, इसे मत रोकिए. अगर वो मुझे मार भी देते हैं तो मुझे उनसे कहना है कि आप जो कर रहे हैं वो गलत है. तिच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालण्यात आली. तिच्यानंतरचा पुन्हा मी तिचा इंटरव्ह्यू पाहिला आणि त्या इंटरव्ह्यूमध्येही ती हेच म्हणाली जी या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली. मला मराठीतल्या त्या सगळ्या लेखकांना सांगायचं आहे की जे असं सांगतात की नाही हो आम्हाला समाजात राहायचंय, लोक मारतील, गोळ्या घालतील, आमची मुलं आहेत, आमचे लेकरं बाळ आहेत. मला त्यांना हे सांगायचं आहे, तुम्ही लिहिणं बंद करा. आम्हाला तुमची गरज नाहीये. तुम्ही लिहिलं नाही, समाजाचं काहीच बिघडणार नाहीये. पण एक शब्द लिहा, तुम्ही मनापासून लिहा. हे यासाठी सांगतो आहे कारण तुमच्या आजूबाजूची म्हणजे तुम्ही ज्या देशाला नेहमी हिनवलं
त्या देशातली एक 14 वर्षाची चिमुरडी जे करू शकते ते तुम्हाला जमलेलं नाहीये आणि ही जास्त दुःखाची गोष्ट आहे असं मला वाटतं आहे. मी हे सांगतो आहे कारण तुम्हाला मला दुसरा एक फोटो दाखवायचा आहे. मी युद्धाबद्दल बोलतो आहे आणि युद्धामध्ये बुरपळणाऱ्या बालकांबद्दल बोलतो आहे. हा तो फोटो आहे. मुद्दाम म्हणतो बघा, एक मुलगी आहे इथं जिच्या अंगावर एकही वस्त्र नाहीये आणि ती पळत चाललेली आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आक्रोश बघा. हे जे चित्र आहे ते निक यूट नावाच्या एका छायाचित्रकारानं काढलेलं आहे आणि ते चित्र किम नावाच्या एका 9 वर्षाच्या मुलीचं होतं. नापाम नावाचा एक बॉम्ब अमेरिकेनं, म्हणजे अमेरिका इतका वाईट देश जगाच्या पाठीवरच नाहीये आणि लोक का उत्सुक अमेरिकेचं गुणगान गातात मला कळतच नाहीये. सगळेजण उठतात म्हणतात अमेरिकेला जायचंय. तर त्या अमेरिकेनं काय केलं, व्हिएतनाम मधल्या एका शहरावरती बॉम्ब टाकला आणि त्या बॉम्बचं नाव होतं नापाम बॉम्ब टाकला. तो ह्या पोरीच्या घराजवळ पडला आणि ती वेगात पळत सुटली आहे. इतकी की तिचे बॉम्बनं कपडे जळून गेले, आग पोळते म्हणून तिने सगळे कपडे काढून टाकलेले आहेत. हा भाऊ आहे तिचा, त्याचा चेहरा बघा विद्रूप झालेला. हा इकडे मागा लहान भाऊ आहे, तो बघतोय कारण ती बॉम्बनं धूळ उठली आहे आणि धुळीचा सगळा लोट त्या रस्त्यावरनं सरळ येतोय आणि ही मुलगी आहे, तिच्या चेहऱ्यावरचा हा भेसूर आक्रोश. हे चित्र छापायचं की नाही असा प्रश्न त्यावेळी एपीला पडलेला होता आणि न्यूयॉर्क टाइम्सनं तो फोटो छापला, असाच छापला. आणि लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये व्हिएतनामच्या युद्धाच्या विरोधामध्ये मोठं वातावरण तयार झालं आणि अमेरिकेला व्हिएतनामच्या जमिनीवरून काढता पाय घ्यावा लागला. ते कर्तबजारी या चित्रानं केलेली आहे. मी तुम्हाला हे चित्र यासाठी दाखवलं की आपल्या आजूबाजूला हे सगळ्या घटना अशा घडत आहेत आणि आपण अतिशय चुप असं बसलेलो आहोत. किंवा आमच्यातले कवी पंतप्रधान झाल्यानंतर पुन्हा अणुचाचण्या करतायत. ही मला फारच शेजारची अशी गोष्ट वाटलेली आहे. मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो, ज्या गोष्टी या हिरोशिमाच्या कवितेला पॅरलल जाणाऱ्या गोष्टी आहेत. यातली एक गोष्ट ही बाबा भांड यांनी मराठीत अनुवादित केलेली आहे आणि दुसऱ्या 2 गोष्टी या मी MA चा विद्यार्थी असताना मराठीत अनुवादित केलेल्या होत्या. शिनची 3 चाकी सायकल नावाची ही गोष्ट आहे. त्याच्या वडिलांनी ही गोष्ट लिहिलेली आहे. ताप सुहारू कोडामा हे या गोष्टीच्या मूळ लेखकाचं नाव. तो असं म्हणतो की ऑगस्ट येतो प्रत्येक वर्षी आणि मला जुन्या दिवसांच्या आठवणी यायला लागतात. मला शीन आणि त्याची 3 चाकाची लाल रंगाची सायकल आठवायला लागते. लाल रंगाची 3 चाकी सायकल. तो म्हणतो की मला ती आठवते आणि माझ्या हृदयावरती एक काठ असा माझं सगळं हृदय हे व्यापून घ्यायला लागतो कारण त्या दिवशी माझ्या सगळ्या स्वप्नांचा अंत झालेला होता. 50 वर्षापूर्वी. तेव्हा हा शीन नावाचा पोरगा 3 वर्षांचा आहे. तो जपानच्या हिरोशिमा नावाच्या शहरामध्ये नदीच्या किनारी राहत असतो. त्याला 2 बहिणी आहेत, मिचिको आणि यको नावाच्या. आणि त्याच्या शेजारी एक त्याची मैत्रीण राहते, तिचं नाव आहे किमी. किमी आणि शिन हे दिवसभर खूप खेळ खेळतायत, चांगले आनंदानं राहतायत, मजा करतायत. 3 वर्षाचा मुलगा आहे, 3 वर्षाची मुलगी आहे. मग लाकडाचे ठोकळे घे, घरं बनव, पत्त्यांपासून बंगले बनव किंवा पुस्तकं काढ आणि पुस्तकातली रंगीत चित्र बघत राहा. त्याचे वडील सांगतात की विशेषतः एक पुस्तक ते नेहमी बघत आणि एक चित्र त्यातलं नेहमी निहाळत. ते चित्र होतं 3 चाकी सायकलचं, जिला लाल रंग होता. त्याला असं वाटायचं की मला आपल्या वडिलांनी एक सायकल घेऊन द्यावी, 3 चाकी सायकल. त्याचे वडील असं सांगतात की दिवस फारच वाईट होते. जपानने युद्ध सुरू केलेलं होतं 1941 पासून
युद्ध सुरू होऊन 4-5 वर्ष झालेली होती आणि सगळ्या सायकली, चर्च आणि मंदिरातल्या घंटा, स्वयंपाकघरातली भांडी ही सगळी जपानच्या सैन्याने ताब्यात घेतलेली होती. ती वितळवण्यात आली आणि त्यांच्यापासून रणगाडे तयार करण्यात आले, त्यांच्यापासून बंदुका तयार करण्यात आल्या. अशा दिवसामध्ये मुलांसाठी खेळणी मिळणं अवघड झालेलं होतं आणि मग 3 चाकी सायकल तर फारच अवघड अशी पावली. एके दिवशी हा शीन इतका मागं लागला घरच्यांच्या की काही करा, मला सायकल आणूनच द्या, मला सायकल पाहिजेच. तेव्हा आईनं त्याची समजूत काढली. त्याला ते कळलं नाही, पण त्याला हे लक्षात आलं की आपले आईवडील तुला आपल्याला सायकल काही घेऊन देऊ शकणार. एके दिवशी नौदलामध्ये काम करणारे त्याचे काका घरी येतात आणि घरी गेल्यानंतर ते शीनला बोलवतात. म्हणतात, शीन इकडे ये बेटा. तो जातो पळत पळत, म्हणतो बघ मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. तो म्हणतो काय? काका म्हणतात ओळख काय असं. त्याला काही ते लक्षात येत नाही, पण तो उड्या मारायला लागतो आणि काका त्याची सायकल ते जे गिफ्ट आहे ते वर पकडायला लागतात आणि त्याच वेळी त्या गिफ्टमधनं डोकावणारं एक सायकलचं हँडल त्याला दिसतं आणि त्याला खूप आनंद होतो. काका सांगतात की मी तुझ्या वाढदिवसाला थांबू शकणार नाही, मला लवकरच युद्धावरती जायला लागेल. पण जाता जाता मला असं लक्षात आलं की तुला ही सायकल फार आवडते आणि माझ्या ऑफिसच्या कपाटामध्ये अशी लाल रंगाची 3 चाकी सायकल होती, मी तुझ्यासाठी ती घेऊन आलेलो आहे. आणि मग हा शीन, त्याला खूप आनंद झालेला 3 वर्षाचा छोकरा, की तो म्हणतो पापा मम्मी बघा मला सायकल दिली आहे, मला सायकल दिली. आणि मग तो सायकल, तो आणि त्याची ती मैत्रीण किमी हे घराच्या उरांड्यामध्ये, बागेत, परसात, अंगणात दिवसभर सायकल खेळत राहतात. दुसऱ्या दिवशी 6 ऑगस्ट अंगणातल्या परसामध्ये, मागच्या अंगणात, घराच्या मागच्या अंगणात शीन आणि त्याची मैत्रीण ती 3 चाकी सायकल खेळत होते. त्याचे वडील सांगतात की सकाळ नेहमीसारखी छान होती, सुंदर होती. रातकिडे अजून ओरडत होते, सगळीकडे शांतता होती आणि त्याच वेळी सायरनचा आवाज. अमेरिकन हल्ल्याची सूचना करणारे ती सूचना होती ते सायरन. म्हणजे सायरन बंद झालं आणि पुन्हा हे सायकल खेळायला लागले. त्याचे वडील असं म्हणतात की किम आणि शीन हे ते सायकल खेळतात ते पाहून मी हसत हसत घरात गेलो आणि त्याच वेळी ती घटना घडली. डोळ्यांना दिसणार नाही इतक्या जोराची वीज ही पडली, इतका प्रचंड प्रकाश की काहीच दिसेनासं झालं. ते असं म्हणतात की मला असं वाटलं जगाचा शेवट झालाय की काय. आणि दुसऱ्या क्षणी डोळ्यांपुढं पूर्ण अंधार पसरला, पूर्ण काळू. ते असं म्हणतात मला जाग आली, मी पाहिलं तर एक लाकडाचा मोठा खांब माझ्या अंगावरती पडलेला होता. सगळं घर कोसळलेलं होतं आणि छिद्रातनं एक बारीक प्रकाशाची किरीप येताना मी पाहिली. मी वेगानं कसाबसा सगळं बळ लावून तो खांब दूर केला, उठून उभा राहिलो आणि इकडं तिकडं शोध घ्यायला लागलो. आजूबाजूला दगडांचा, मातीचा, विटांचा खच पडलेला होता. त्या ढिगाऱ्यात शोधायला लागलो, विचारू लागलो कोण आहे का, कोण आहे का. आणि त्याच वेळी मला आवाज ऐकू आला की मदत करा, मदत करा. तो शीनच्या आईचा आवाज होता. मी तिकडे गेलो तर शीनची आई ही त्या सगळ्या मलब्यामध्ये काहीतरी शोधत होती. तिचा चेहरा सुजलेला होता, रक्त जागोजागी साकळलेलं होतं आणि तो असं सांगतो की ती शीनला बाहेर काढू पाहत होती त्या ढिगाऱ्यातनं, त्याची आई. त्या दोघांनी प्रयत्न करून शीनला बाहेर काढलं. त्याच्या हातामध्ये अजूनही त्या 3 चाकी सायकलचं हँडल त्यानं गच्च पकडलेलं होतं की मी आजूबाजूला कुठंच दिसत नव्हती. ते पुन्हा शोधायला लागले शीनला काढल्यानंतर की योचोको आणि विकी की जे त्यांचे 2 मुलं आहेत ते कुठं दिसतात का. त्यांना त्याचे आवाज ऐकू आले पण घराला आग लागलेली होती. ते त्याच्याकडं त्याचे वडील जाऊ पाहिले परंतु घर इतक्या वेगात पेटलं की त्या आगीमध्ये त्याची दोन्ही मुलं हे डोळ्या देखत भस्मसात झाली. त्यांना आपल्या मुलाला वाचवता आलं नाही. ते असं म्हणतात की मी शीनला उचललं, त्याच्या आईला घेतलं आणि नदीकडं धावत सुटलो. पाहिलं आजूबाजूला
तर सगळ्याच माणसांची गर्दी ही नदीकडे पळत होती. लोक कोरपळलेले होते, हमसून हमसून रडत होते आणि सतत पाणी 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 मागत होते. पाणी द्या, शिंग त्याच्या अगदी केविलवाण्या आवाजामध्ये म्हणाला. आणि आजूबाजूला त्यांनी पाहिलं तर लोक पाणी पित होते आणि पाणी पिताच मरून जात होते. पप्पा, माझी सायकल. शिव त्या अवस्थेत त्यांना म्हणाला. आणि त्याच्या वडिलांनी त्याला दाखवलं की अरे बघ, सायकल तुझ्या हातातच आहे. कारण त्या सायकलचं प्लास्टिकचं कव्हर ते अजूनही त्याच्या हातामध्ये होतं. आणि असं म्हटल्या म्हटल्या ते असं म्हणतात त्याचा चेहरा चमकला. त्याचे वडील असं लिहितात की त्या रात्री शेख गेला. त्या दिवशी तो मेला आणि 10 दिवसानंतर त्याचा 4था वाढदिवस होता. ते परत आले आपल्या घरी दुसऱ्या दिवशी. त्यांना मिचिको आणि योको यांची जळालेली हाडं दिसली. शिनला पुरण्यासाठी त्याने अंगणात खड्डा खोदला. तर त्याच वेळी किमीची आई किमीचं प्रेत घेऊन त्याच्याजवळ आली. म्हणाली की ते दोघं फार चांगले मित्र होते, आपण त्यांना एकत्र पुरू. आणि त्यांनी त्या दोघांना एकत्र पुरलं. मरताना त्यांचे दोन्ही हात एकमेकांमध्ये होते. आणि त्याच वेळी त्यांनी ती जी सायकल आहे ती सुद्धा त्या दोघांसोबत त्या ठिकाणी करून टाकली. त्याचे वडील असं लिहितात की त्यानंतर बऱ्याचदा आम्ही रात्री नदी किनारी जात असो आणि तिथं उभं राहून मोठ्या आवाजामध्ये आमच्या मुलांची नावं पुकारत असो जोरजोरानं. शिंग म्हणत असो, मिचिको म्हणत असो किंवा योको म्हणत असो. ते असं पुढे लिहितात की हिरोशिमाचं वाळवंट झालं आणि नंतर हिरोशिमा पुन्हा भरून आलं. 40 वर्ष उलटली. नवी उमेद लोकांमध्ये आली. जमिनीवर गवत उगवलं, झाडांवर फुलं आली, बागेत हसणारी खेळणारी मुलं दिसायला लागली. पण ते असं म्हणतात की यामध्ये आता माझी मुलं नव्हती कधी. त्यांना सातत्यानं असं वाटायला लागलं की आपण आपल्या मुलांना योग्य प्रकारे दफन केलं नाही, त्यांच्यावर नीट अंत्यसंस्कार करू शकलो नाही. पण त्यांच्या मनात विचार आला की आपण त्यांना इथून काढलं पाहिजे आणि कब्रस्थानात नेऊन व्यवस्थित पुरलं पाहिजे. एके दिवशी फावडं घेऊन ते खोदायला लागले आणि एकदम खोदता खोदता त्यांचं फावडं एका वस्तूवर आदळलं आणि खनखन आवाज झाला. त्याने माती सारली आजूबाजूला. तर गंजलेला पाईपचा तुकडा त्या ठिकाणी होता. त्यांनी माती बाजूला केली आणि लक्षात आलं की ती 3 चाकी सायकल, शिंगची 3 चाकी सायकल. ते असं म्हणतात की मी ती सायकल पाहिली आणि मी हमसून हमसून रडायला लागलो. तिथंच त्या दोघांची हाडं होती पडलेली आणि अजूनही त्यांच्या हातांची हाडं ती एकमेकांवरती टेकलेली होती, केवी आणि शिंगची. ते असं सांगतात की युद्ध फक्त नाश करतं. युद्ध कुणी सुरू केलं हे कधीच महत्वाचं नसतं. युद्धामध्ये निरपराध मरतात, मुलं मरतात आणि सर्वस्व हिरावून घेतात. ही शिंगची 3 चाकी सायकल नावाची गोष्ट. ही एक सत्य कथा आहे जी त्याच्या वडिलांनी सांगितलेली आहे. दुसरी एक गोष्ट आहे जी मी वेळेचं बंधन लक्षात घेऊन तुम्हाला वेगात सांगतो. ही गोष्ट एलिनोर पोयर नावाच्या एका बाईने लिहिलेली आहे आणि बाबा भांड यांनी ती मराठीत अनुवादित केलेली आहे. त्या गोष्टीचं नाव आहे सादाको. सादाको झोपेतनं उठली आणि तिनं पाहिलं की तिचे दोन्ही भाऊ हे अजून झोपेत असतात. ते त्यांच्या अंगावरची पांघरुणं काढते. म्हणजे उठ उठ उठ, तुला माहित नाही का आज शांती दिवस आहे आणि मला मेळ्यामध्ये जायचं आहे. हिरोशिमामध्ये अणुबॉम्बची स्मृती म्हणून 6 ऑगस्टला शांतता दिवस साजरा केला जातो आणि या शांतता दिवसाचा संदर्भ या ठिकाणी येतो. ही लगबगीने उठते, सगळ्यांना उठवते झोपेतून आणि सतत आनंदानं की आज शांती दिवस आहे, आज मेळा लागणार आहे, जत्रा लागणार आहे आणि मला वेगवेगळ्या गोष्टी घ्यायच्या. इतकी आनंदात आहे. तिचा तो आनंद पाहून तिची आई तिच्यावर ओरडते. ती म्हणते, अगं बाई, हा दिवस दुःखाची आठवण करणारा दिवस आहे. हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातला काळा दिवस आहे. हा दिवस आपल्यासाठी वाईट दिवस आहे आणि
त्यामुळं इतकं आनंदी राहण्याचं कारण नाही, कारण ह्याच दिवशी तुझी आजी वारलेली. पण लहानकी साधाको, तिला हे कळत नाही, आई वडील रागवत आहेत म्हणून ती गुपचूप उभी राहते आणि आजीच्या साठीची एक प्रार्थना करायला लागते. प्रार्थना झाल्यानंतर ती त्या दिवशी संध्याकाळी तिच्या मैत्रिणीबरोबर मेळा पाहायला बाहेर पडते. आणि मेळा बाहेर पडल्यानंतर ती मैत्रिणीला म्हणते की मला तो ना अनुभव लख आठवतो. तिची मैत्रीण म्हणते वेळी आहेस का, तेव्हा तू 2 वर्षांची असशील फार फार तर, आणि तुला काय आठवतो. ती म्हणते नाही नाही मला तो आठवतो. दुसऱ्या दिवशी ती शाळेत जाते आणि तिला असं लक्षात येतं की शाळेमध्ये एक धावण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे. तिला असं लक्षात येतं की आपण ही जर स्पर्धा जिंकलो तर पुढच्या वर्षी शाळेच्या संघामध्ये आपली निवड होऊ शकते. आणि ती ठरवते की काही झालं तरी माझी त्या स्पर्धेमध्ये निवड झाली पाहिजे, संघामध्ये माझी निवड झाली पाहिजे. आणि ती वेगानं त्या दिवसापासून धावण्याची प्रॅक्टिस सुरू करते. बघा, ही 9 वर्षांची मुलगी, तिचं एक छोटं स्वप्न आहे की शाळेमध्ये जी धावण्याची स्पर्धा होणार आहे तिच्यामध्ये आपल्याला पहिलं यायचं. का पहिलं यायचं, तर त्याच्यानंतर पुढच्या वर्षी शाळेचा जो खेळाडूंचा संघ असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्थान असेल. ही शाळेत जाताना पळत पळत जाते, शाळा सुटल्यावर पळत पळत येते. मधली सुटी मिळाली, लोक इकडं तिकडं हुंदडत आहेत, मुलं खेळत आहेत, तेव्हा ही धावण्याची प्रॅक्टिस करते. तिची एकच इच्छा आहे की काहीही जरी झालं तरी आपण शाळेत पहिलं यायचं आहे धावण्याच्या स्पर्धेत, कारण पुढच्या वर्षी आपल्याला संघामध्ये असायचं आहे. एके दिवशी धावता धावता तिला अचानक चक्कर येते. तिला असं वाटतं की आपल्या डोक्यात कुणीतरी हातोडा हाणत आहे. ती काय त्याकडे दुर्लक्ष करते आणि पळत राहते. स्पर्धेचा दिवस उगवतो आणि ती जीव तोडून पळायला लागते. तिचा तो वेग पाहण्यासाठी तिचे आई आलेली असते, तिचे वडील आलेले असतात, तिचे भाऊ आलेले असतात आणि त्यांना फार कौतुक वाटतं की आपली बहीण किती वेगात पळते, आपली किती मुलगी वेगात पळते. आणि अगदी जिंकण्याच्या जवळ असताना ती चक्कर येऊन खाली कोसळते. तिला तातडीने इस्पितळात दाखवण्यात येतं. इस्पितळात काही चाचण्या होतात आणि लक्षात येतं की तिला ल्युकेमिया झालेला आहे. ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर. किरणोत्सर्जनाची बाधा होऊन झालेला आहे. त्यावेळी हिरोशिमा या नगराच्या बाहेर एक स्वतंत्र इस्पितळ तयार करण्यात आले होते, ज्यांना रक्ताचा कर्करोग झालेला आहे अशाच केवळ व्यक्तींसाठी. त्या मुलीला त्या इस्पितळात दाखल करण्यात येतं. तिची एकमेव इच्छा होती धावण्याच्या स्पर्धेत पहिलं येण्याची आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या संघामध्ये स्थान मिळवण्याची. तिला त्या इस्पितळात गेल्या गेल्या हे लक्षात येतं की आता आपण इथून जाऊ शकणार. ती निराश होऊन बसून राहते दिवसभर छताकडे बघत. आणि त्याच वेळी तिची ती वर्गमैत्रीण तिच्याकडे येते आणि ती येताना एक सोनेरी कागद घेऊन येते आणि एक कात्री घेऊन येते. ती म्हणते बघ मी काय आणलंय. ती म्हणते काय आहे. ती म्हणते बघ, या कागदापासून आपण एक पक्षी तयार करतो. ती व्यवस्थित तो कागद, सोनेरी कागद हा चौकोनामध्ये कापते, मुडकवते आणि त्याच्यापासून एक बगळा तयार. तुमचे छानच आहे हा सोनेरी बगळा. ती तिची मैत्रीण तिला म्हणते तुला माहित नाही का गं. ती म्हणते काय. ती म्हणते अगं आपल्याकडे असं म्हणतात की सारस पक्षी हा त्याचा मूळ उल्लेख आहे की सारस पक्षी हा 1000 वर्ष जगतो आणि त्यामुळं 1000 सारसाचे पक्षी जर कोणी बनवले आणि देवाला जर वाहिले तर देव त्याला ठणठणीत बरं करतो. तर तू आता असे 1000 कागदाचे सारस तयार कर, मग आपण दोघं जण मिळून त्या देवाला ते वाहूया. शिलला ती कागद देते, सादाकोला ती कागद देते आणि ती कसा बसा तो कागद कट करू लागते. पण अशक्त झालेली ती सादाको, तिला तो कागद कट करता येत नाही, तिला नीट कापता येत नाही. ती प्रयत्न करते आणि एक वेडा वाकडा सारस पक्षी तिच्याकडनं तयार होतो. संध्याकाळ होता होता तिनं 7-8 सारस पक्षी तयार केलेले असतात. संध्याकाळी तिचा मोठा भाऊ येतो मिचिको नावाचा. तो काय करायचं आणि ही सादाको त्याला ती गोष्ट सांगते. ती म्हणते मी आता पटकन 1000 सारस पक्षी तयार करणार, देवाला वाहणार
आणि मग मी नीटच होणार. मग तो तिचा जो भाऊ आहे तो म्हणतो, आता तुझा टेबल केवढूसा आहे एवढूसा, त्याच्यावर 1000 सारस पक्षी कसे तयार होतील बसतील. मी असं करतो, हे सारस वर भिंतीला चिपकवतो छताला, आणि मग तो एक धागा आणतो, त्याला व्यवस्थित तो गुंडाळतो आणि वर छताला तो सारस पक्षी लटकवून टाकतो. 7-8 सारस पक्षी. तो साधा गुरु असं सांगतो की तू पक्षी बनवत राह, मी जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा छताला लटकवून टाकेल, म्हणजे मग ते छान असे उडताना दिसते. साधाको मोठ्या किमतीनं कागदांचे सारस पक्षी बनवायला लागते. तिची एक छोटी इच्छा आहे की हे 1000 पक्षी मी तयार करेन, मी देवाला अर्पण करेन, देव मला बरं करेल, मग मी शाळेत जाईल, मी रेसमध्ये भाग घेईल, मी पहिली येईल, आणि पुढच्या वर्षी जे शाळेचा संघ असेल त्याच्यामध्ये माझा नंबर असेल. ही मुलगी दिवसेंदिवस अशक्त होत जाणारी, रक्ताच्या कर्करोगानं मरू पाहणारी, त्या जिद्दीवरती सारसाचे पक्षी, सारस पक्षी कागदांचे बनवत राहते. एके दिवशी नर्स तिला व्हरांड्यात बाहेर फिरायला घेऊन जाते आणि तिला एक छोटासा मुलगा दिसतो, काहीच अबोल असणारा मुलगा. ती त्याला त्याचं नाव विचारते, तो तिला नाव सांगतो, आणि तिला असं लक्षात येतं की ह्या मुलाचे दोन्ही म्हणजे आई वडील हे अणुबॉम्बमध्ये मरून गेलेली आहे. त्याला फक्त एक आजीच आहे, ती पण खूप थकलेली आहे आणि ती ह्याला दररोज भेटायला येऊ शकत नाही. मग ही साधाको त्याला बोलत राहते, त्याचा विरंगुळा शोधत राहते त्याच्यासाठी. एके दिवशी ती मुलगी आणि तो गप्पा मारता मारता तो असं म्हणतो की मला खूप वाटतं असं की माझ्या आईवडिलांनी देखील मला भेटायला यावं, माझ्या आजीने माझ्याजवळ राहावं, पण आता ते शक्य नाही, आणि आता तर माझी ती इच्छा देखील नाही. मला हे माहिती आहे की लवकरच मी देखील मरून जाईल. साधाको त्याला धीर द्यायला लागते, पण तो धीर फार काळ राहत नाही. एके दिवशी व्हरांड्यात फिरताना तिला असं लक्षात येतो की आज तो मुलगा दिसत नाहीये. ती नर्सला विचारते, नर्स म्हणते त्याला भेटू गेला. साधाको रडत राहते. 365, 366 आणि मनातल्या मनात झोपत राहते, मी बरी होणार, मी नक्की बरी होणार, मी अगदी ठणठणीत होणार. दिवस निघून जातात, पानगळ येते जाते, पाऊस सुरू होतो, आणि पावसाळ्याच्या तोंडावरती एके दिवशी साधाको खूपच अशक्त व्हायला लागते. ती फावल्या वेळामध्ये आपल्या मैत्रिणींना पत्र लिहित असते. तिचं पत्र लेखन थांबतं. तिला लक्षात येतं की आपण हे 1000 सारसचे पक्षी कधीच तयार करू शकणार नाही. आणि एके दिवशी 25 ऑगस्ट ही लिहित आहे, या दिवशी साधाको मरून जाते. एक मुलगी, 9 वर्षाची मुलगी, तिची केवळ एकच इच्छा आहे की शाळेत जी धावण्याची स्पर्धा होती आहे तिच्यामध्ये आपण भाग घ्यायचा आहे, आपण तिच्यात पहिलं यायचं आहे, आणि पुढच्या वर्षी जो शाळेचा संघ निवडला जाईल त्याच्यामध्ये स्थान मिळवायचं आहे. एका 9 वर्षाच्या चिमुरडीची स्वप्न ती उधळली जातात. त्याचं कारण ती 2 वर्षाची होती तेव्हा तिच्या शहरावरती अमेरिकेने टाकलेला अनुभव. जेव्हा ही गोष्ट या साधाकोच्या वर्गातल्या मित्रांना कळते की आपली मैत्री ती असं करत होती, 1000 सारसाचे पक्षी, आणि ते पूर्ण न करताच ती मरून गेली, तेव्हा तिच्यासाठी उरलेले सारसचे पक्षी कागदांचे तिच्या वर्गातले मैत्रिणी, तिचे मित्र हे तयार करतात आणि देवाला वाहतात. ही गोष्ट तिच्या शाळेला होते. एके दिवशी एक अख्खा दिवसभर तिच्या शाळेतली सगळी मुलं या साधाकोसाठी, तिच्या स्वप्नांसाठी सारसाचे कागदाचे पक्षी बनवत राहतात. आणि तुम्हाला सांगतो असं की ही गोष्ट एक दिवस अख्ख्या जपानला कळते की या शहरात एक अशी मुलगी होती जिची अशी एक इच्छा होती आणि जी कागदांपासून सारस पक्षी बनवत होती आणि तिला नीट व्हायचं होतं, पण ती जगू शकली नाही. मित्रांनो, तिच्यासाठी जपान नावाच्या देशाने एके दिवशी दिवसभरात काही काळ सारसाचे पक्षी बनवले, तिच्या आत्म्याला शांतता लावायला.
तिचा पुतळा हा हिरोशिमाच्या शांती उद्यानामध्ये नंतरच्या काळात बसवण्यात आला आणि त्याच्या खाली एक वाक्य लिहिलेलं आहे. ते वाक्य फार महत्वाचं आहे. त्यात असं लिहिलंय की हेच आमचे अश्रू आहेत, हीच आहे आमची प्रार्थना, जगभर असावी शांतता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी तोगे संकीची या कवीच्या कविता संग्रहाकडे पाहतो आणि मला हा कवी अतिशय महत्वाचा योगप्रवर्तक असा वाटायला लागतो. अनेक गोष्टी असतात. अनुवादक जेव्हा अनुवाद करतो तेव्हा तो काही एक राजकारण करत असतो. त्याला हवं नको असे भाग काही गाळत असतो, काही स्वतःहून ऍड करत असतो. असं जरी असलं तरी निरंजन उजगरे यांनी या तोगे संकेची यांच्या कवितेला अतिशय चांगला असा न्याय दिलेला आहे आणि त्याच्यामुळं या कवीच्या सगळ्या कविता या आपल्या अंतःकरणाचा ठाव घेताना दिसतात असं आपल्याला लक्षात येतं. याच्यातली सकाळ नावाची एक कविता आहे, ती मी आपल्या पुढे आता ठेवतो आहे. आपण सहसा रात्री स्वप्न पाहतो. या सकाळ कवितेचं शीर्षक आहे सकाळ आणि पहिली लाईन आहे ते स्वप्न पाहताय. कोण स्वप्न पाहताय? बघा, मजूर लोक स्वप्न पाहतायत, स्त्री स्वप्न पाहते, तिकीट विकणारी मुलगी स्वप्न पाहते, काड्याच्या पेट्या विकणारी मुलगी स्वप्न पाहते आणि अनेक लोक स्वप्न पाहतायत. काय स्वप्न पाहताय? फार छान आहे. ते स्वप्न पाहतायत पांढऱ्या युरोनियमच्या तुकड्यातून निघालेल्या अणु ऊर्जेनं तहानलेल्या वाळवंटात शेतामध्ये परिवर्तन होण्याचे, सपाट केलेल्या डोंगरांच्या पायथ्याशी चमकते कालवे वाहण्याचे, मनुष्य निर्मित सूर्याच्या मदतीनं उत्तर ध्रुवावरच्या वांझ जमिनीवर सोनेरी नगरी निर्माण होण्याचे, कामगारांच्या विश्रांतीगृहात उत्सवी झेंडे फडफडण्याचे, त्यांच्या ओठातून हिरोशिमाच्या दंतकथा ऐकवल्या जाण्याचे. ते स्वप्न पाहतायत फुटणाऱ्या कड्यांच्या आणि थरथरत्या भुगीच्या नसातील ऊर्जेला फक्त हत्येच्या कामी आणणाऱ्या मानवी कातडी पांघरलेल्या डुकरांची घाणेरडी चित्र मुलांच्या पुस्तकातच बंदिस्त राहणे, अणूच्या गर्भातून लक्षावधी TNT आणि ऊर्जेची लक्षावधी युनिट्स माणसाच्या हातात येण्याची, दवबिंदूंनी चुंबून घेतलेल्या द्राक्षांच्या घडांसारखी विज्ञानाची उदंड फळं शांततापूर्ण आयुष्य कंठणाऱ्या जनतेच्या बाहूमध्ये सामावण्याची ते स्वप्न पाहताय. मला या लोकांनी पाहिलेली स्वप्न ही अवघ्या मानव जातीनं पाहिलेली स्वप्न आहेत असं वाटतं आणि एका सच्च्या माणसानं पाहिलेली स्वप्न या कवीनं त्याच्या या कवितांमधनं आपल्या पुढ्यात मांडलेली आहेत असं मला वाटतं. कारण तो असं लिहितो की ह्या इतिहासासमोर आमच्या भविष्य काळाला पश्चाताप करू देऊ नका. आम्हाला जर उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर आमचं वर्तमान हे नीट करणं गरजेचं आहे आणि आमचं वर्तमान नीट करण्याची समज, अक्कल, काय हुशारी ह्या अशा पुस्तकातनं मिळते असं मला वाटतं. शेवटी जाता जाता मी गोयर्निकाचा एक किस्सा सांगेन. पिकासो नावाचा एक चित्रकार होऊन गेला, फार मोठा चित्रकार, आणि हिटलरला असं वाटायचं की त्यानं त्याच्या बाजूने यावं पिकासोनं. तेव्हा हिटलरचा दूत पिकासोला भेटायला गेला आणि पिकासोला त्यानं खूप विनवणी केली की तू आमच्याकडे ये, तू आमच्या तत्वज्ञानाचा प्रसार कर. आणि पिकासो नकार देत राहिला. जाता जाता त्याचं लक्ष एका चित्रावर गेलं. ते चित्र होतं गोयर्निका नावाच्या स्पेन मधल्या एका शहराचं. हे शहर जे नाझी हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालेलं होतं. या शहराचा सगळा संताप, सगळा आक्रोश पिकासोनं त्या चित्रामध्ये मांडलेला होता. तो दूत थांबला, त्यानं पाहिलं, त्याला खूप राग आला. तो म्हणाला, हे चित्र तू काढलंस? तेव्हा पिकासो म्हणाला, मी नाही, हे चित्र तू काढलेलं आहे. मला असं वाटतं की ह्या कविता तोगे संकेतीच्या कविता नाही. या कविता
तोगे संगीती सोडून असणाऱ्या सगळ्यांनी लिहिलेले आहे. आणि तोगे संगीती हे स्वप्न पाहतोय, हा आशावाद पाहतोय की हे वास्तव असता कामा नये आणि हे बदललं पाहिजे. मला असं वाटतं की हे बदलण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे. तेव्हाच या कविता लिहिण्याचं काही सार्थक झालं, या कवीच्या जन्माचं काही सार्थक झालं असं मला वाटतं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत भयानक अशा कवितांचं विश्लेषण अत्यंत शांत स्वरूपात आपण या ठिकाणी करून आम्हा सर्व श्रोत्यांना अत्यंत मंत्रमुग्ध केलेला आहे. तर यानंतर आपला वेळ चालू होतोय. आपल्या शंका, प्रश्न पुस्तकाला धरून असावेत. शक्यतो पुस्तकाच्या बाहेर जायचं टाळावं ही आपल्या सर्वांना एक विनंती आहे. विषय सुसंगत असा चर्चेला यावा. आपला आजचा विषय वेगळा आणि चर्चेतला विषय वेगळा होऊ नये ही एक आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि ज्यांना कोणाला जे काही बोलायचं असेल त्यांच्यासाठीचा वेळ आता चालू. सर, आपण एका पंतप्रधानाचा उल्लेख केला कवी म्हणून, त्याचं नाव उद्घोषित केला नाही सर. उत्सुकता वाढली आमची. हां, सरांचा प्रश्न. मला ते निरू वाटलं. गुलाबाचं फुल उल्लेख केला. गोष्ट अशी आहे की मी नाव यासाठी नाही घेतलं की आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या राजकीय प्रवाहांचे असतो, कुठल्या ना कुठल्या विचारधारांचे असतो. मी त्यांचं नाव घेतलं असतं तर माझा मूळ मुद्दा बाजूला राहिला असता आणि आपण मग हा बीजेपी विरोधीत दिसतो, हा हिंदू विरोधीत दिसतो, असं एक भलती चर्चा सुरू होते. त्यामुळे मी त्यांचं नाव घेतलेलं नव्हतं. कवी म्हणून मला ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि ज्यांच्या अनेक कविता मला तोंडपाठ होत्या आहेत, असे ते सन्माननीय डॉक्टर अटल बिहारी वाजपेयी हे त्यांचं नाव आहे. मला सांगतो मी की ते त्यांचं सरकार आलं 14 दिवसांचं एकदा आणि ते कोसळलं तेव्हा मला खूप वाईट वाटलेलं होतं. खूप म्हणजे खूपच. नुकताच मी मतदार झालो आणि आपण ज्यांना आपण काहीतरी पाहतो ना 18व्या वर्षात स्वप्न आणि ते पूर्ण नाही झाली तर फारच वाईट वाटतं. तर तसं ते सगळं झालेलं होतं आणि नंतर हे असंच घडलं सगळं. आणि अर्थात तेव्हाही फार कळत होतं असं नाही, पण गोष्ट अशी झाली की मला असं लक्षात आलं की अरे म्हणजे फारच ते पंचायतीचं कारण घडलं होतं. तुम्हाला सांगतो की मी नुकताच त्या दिवशी गावाकडे गेलो आणि गावाकडे जनावरांना प्यायला पाणीच नव्हतं आणि कडबा मिळेनाच होता आणि आमचा गडी पैसे घेऊन पळून गेला. तर असे सगळे पंचायतीच्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या मे महिन्यात. आणि दुसऱ्या दिवशी मी मथळे वाचले, काहीतरी बुद्ध पुन्हा हसला. म्हणलं अरे एवढे सगळ्या समस्या चालू आहेत माझ्या आयुष्यात आणि कशाचा हसतोय बुद्ध, असं मला प्रश्न पडलेला होता त्या दिवशी. आपल्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात ना. मला असं वाटतं की माझ्या बैलांना कडबा मिळणं, लोकांना चांगलं पाणी मिळणं ही महत्वाची गोष्ट आहे असं मला त्यावेळीही वाटलेलं होतं. अर्थात माझं हे वाटणं कितपत योग्य आहे अयोग्य आहे हा प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन असू शकेल असं मला वाटतं. आणखी कोणाचं काही मत? फक्त प्रश्नच विचारावेत, शंकाच मांडावेत असंही नाही. या पुस्तकाला धरून काही आपलं मत असेल तेही आपल्याला मांडता येईल. आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेत कविता. कोणाचे काही मत? हा सर. सर नमस्कार. आपल्या या निरूपणामध्ये आपण असं बोलून गेलात की काही कवींचे नाव आपण घेतले नामदेवपैकी एक 4-2 कवी सोडले तर बाकी त्यांचा विद्रोह तुम्हाला फारसा पटला नाही.
ही एक बाजू. दुसरी गोष्ट अशी, माझा जो समस्या आहे, प्रश्न असा आहे की भारतापेक्षा पाश्चिमात्य देशामधील लोकांनी, विशेषतः इंग्लंडसारख्या देशामधल्या लेखकांनी, कवींनी या विषयावर अधिक लिहिलंय. युद्धाच्या समस्या, त्याचे भयंकर परिणाम या विषयावर अधिक लिहिलंय. तुम्हाला असं वाटतं का की आम्ही अलिप्तवादाची भूमिका घेतल्यामुळं तो विषय आमच्या साहित्यातून अधिकपणे प्रभावीपणे प्रकट झालेला नाही? तुम्हाला असं वाटतं का की भारताने महायुद्ध काळामध्ये अलिप्तवादाची भूमिका घेतल्यामुळे ती समस्या आमच्या साहित्यामधून प्रभावीपणे मांडली गेलेली नाही? खूप सुंदर प्रश्न सरांनी विचारलेला आहे. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला, खरं तर मी त्याच्याबद्दल आतापर्यंत कधीच विचार केलेला नव्हता. ते मी अगदी सुरुवातीला सांगतो. माझ्या काही आचरणाच्या त्या मर्यादा असतील, पण तुम्ही तो विषय दिलेला आहे, मी त्याच्याबद्दल नक्कीच विचार करेन. मी युद्धाबद्दल बोलत नाहीये केवळ. तुम्हाला हे सांगतो की मला दोन समाजामध्ये होणारी मारामारी ही सुद्धा खटकते आणि ती माणूस म्हणून खटकते. मला एक जण उभा राहून दुसऱ्याला शिव्या घालतो ते सुद्धा आवडत नाही. मला असं वाटतं कशासाठी हे चाललेलं आहे? बरं, लोक ऐकत नाहीत हा मुद्दा आहे. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जिथं राहताय तो फार काही चांगला प्रदेश आहे असं नाहीये. फार वाटोळं करून टाकलेलं आहे लोकांनी. आणि हे जे आहे ना, हे बदललं पाहिजे. काहीतरी चांगलं आम्ही आमच्या लेकरा बाळांच्या हातात दिलं पाहिजे. आणि हे जे करणारे समाज सुधारक त्यांचं काम करतायत, पण लेखकाची एक जबाबदारी आहे. लेखकानं केवळ स्वप्न पाहू नये. लेखन करणं ही एक कृती असते असं मी मानतो. आणि ती कृती जर असेल तर त्यानं बिलकुल आपली लेखणी उचलली पाहिजे. दुसरी एक गोष्ट की म्हणजे दलित कवितेच्या संदर्भामध्ये मी त्यांचा उल्लेख केला. त्याचं कारण मला ती नोटेड वाटते, मला ती महत्वाची वाटते. म्हणजे बाकीच्यांचा केला नाही त्याचं कारण मला ती महत्वाची देखील वाटत नाही, असंच त्याचा अर्थ आहे. म्हणजे अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर मी एक कुठंतरी वाचलेलं होतं हे की आपल्याकडे आपण वाचतो ना की काहीतरी 55% मतदान आणि मग नंतर बहुमतातलं एक कुणीतरी गृहस्थ निवडून येतो. त्याला किती टक्के मतदान झालेलं असतं? 55%तलं. असं आपण गृहीत धरूयात त्याला 25% मतदान झालेलं असतं. 55%तलं अर्ध 50% झालं म्हणजे तो निवडून आला असं आपण गृहीत धरूया. होतं काय की त्याला टोटल माणसांमध्ये किती मतदान मिळालं? एक तर 45% लोकांनी मतदानच केलेलं नाही. त्याचा अर्थ ते त्याच्यासोबतच नाहीत. आणि ज्यांनी केले त्याच्यातले कोण अर्धे विरोधातच आहे. म्हणजे तुम्ही हा विचार करा की आपण ज्यांना निवडून देतो किंवा जे लोक असतात कुठल्याही व्यवस्थेत, आपणच नाही, ते किती लोकांनी निवडून दिलेले असतात. आणि जे लोक म्हणजे मतदान करत नाहीत त्यांचं एक मत आहे हे तुम्ही लक्षात घेणार आहेत की नाही? म्हणजे मतदान न करणं कारण तुम्ही आम्हाला सगळेच बदमाश वाटतात, हा त्याचा अर्थ असेल की नाही? की उगीच हा जो मुद्दा आहे की इतरांबद्दल मी त्याचा उल्लेखच केलेला नाही. दलित कवींचा मी काही उल्लेख केला कारण ते मला महत्वाचेच लेखक वाटतात. म्हणजे आपण त्यांची दखल घेतलीच पाहिजे असं मला वाटतं. त्यातल्या सगळ्यात दलित कविता मी वाचलेल्या असाव्यात मला स्मरणात आहे असा माझा दावा नाही. अगदी नम्रतापूर्वक माझा तो दावा आहे. पण ढसाळांची ती कविता ही मला खूपच आवडते. आणि म्हणजे ती जर मला समोर असते तर मी तुम्हाला ती वाचूनच दाखवली असते. इतकी अप्रतिम कविता आहे. किंवा बाबूराव बाबुलांची ती कविता. म्हणजे तुम्हाला हे सांगतो की ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलेलं होतं आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं की जो जे वांछीन तो ते लाभो. अहो काय म्हणजे ज्या माणसाला तुम्ही संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं, ज्याला तुम्ही काय समाधी घ्यायला लावलीत वयाच्या अगदी तरुणपणाच्या काळात, आणि तो असं प्रार्थना म्हणतो, तो असं प्रसादाचं दान मागतो, हीच किती विलक्षण अशी गोष्ट आहे. तर तेच मला म्हणजे जेव्हा ढसाळ असं म्हणतात की एक तीळ सर्वांनी करून खावा, आभाळाला बाप म्हणावं, धरतीला आई, आणि आपण सगळ्यांनी गुण्या गोविंदानं राहावं बहीण भावांसारखं, हे कोण म्हणता आहे? तर एक ज्याचं अख्खं आयुष्य बकालपणात गेलं, बकाल वस्तीत जो लहानाचा मोठा झाला, असा व्यक्ती म्हणतोय. म्हणून मला ती नोटेबल अशी गोष्ट वाटली.
दुसरा अलिप्ततावादी राष्ट्रांबद्दल मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडं फार वाईट गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ फाळणी, ज्याच्याबद्दल काही लिहिलं पण खूप काही लिहिलेलं नाही. सादत हसन मंटो हे एक नाव आहे आणि सादत हसन मंटो त्याची जन्मशताब्दी चालू आहे यावर्षी किंवा सुरू झालेली आहे. त्याचा इतका थोर लेखकच नाही भारतात दुसरा असं मला वाटतं. तुम्ही त्याला वाचा. त्याची टोबा टेक्सिंग सारखी कथा असेल किंवा कोल्दो किंवा बू किंवा काली सलवार किंवा खूप कथा आहेत त्यांच्या. आणि मला असं लक्षात येतं की अरे काय ग्रेटच आहे हा लेखक. दुसरी एक गोष्ट म्हणजे आम्ही प्रतिक्रिया तरी व्यक्त करणार आहेत की नाही. इंतजार हुसेन नावाचे एक लेखक आहे. आता बघा हा माझा फारच आवडता लेखक आहे आणि भास्कर लक्ष्मण भोळे यांनी तो मराठीत आणलाय. माझी हात जोडून विनंती राहील तुम्ही ते वाचाच. तो लेखक मोरनामा आणि इतर कथा हे त्यांच्या संग्रहाचं नाव आहे आणि साहित्य अकादमीनं ते पब्लिश केलं हे पुस्तक. त्याच्यात मोरनामा नावाची कथा आहे. मी तुम्हाला आता सांगतो काय आहे. हा अणु चाचणी झाली आणि सगळीकडे मथळे. भारतात अणु चाचणी, पाकिस्तानातही मथळेच होते. पाकिस्ताननं नंतर केली 2-3 दिवसानंतर, तुम्हाला हे लक्षात येईल. त्यावेळी इंतजार हुसेन हे पत्रकार असलेले गृहस्थ ते असं म्हणतात की माझं लक्ष एका छोट्या बातमीनं वेढून घेतलं. कोणती बातमी आहे की अणु चाचणी झाली तेव्हा जयपूर मधले सगळे मोर उडून गेले. किती बातमी, 4 ओळीची बातमी. ते म्हणाले की ज्याला छापली त्याला सुद्धा कळालं नसेल आपण काय छापलं. पण आता होतं काय सांगतो. इंतजार हुसेन हे जयपूर फेस्टिवलला कधी काळी भारतात येऊन गेले. ते जिथे राहिले होते ते असं सांगतात मी आलो तेव्हा मोरांचा मागमूस नव्हता. दुसऱ्या दिवशी मी उठलो पाहतो तर माझ्या गेस्ट हाऊसच्या वरवंटीवर इकडं तिकडं बागेत पुढं मोरच मोर. आणि तो स्वर्ग पक्षी म्हणून त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आता मोरांचे इतके दाखले ते देतात जयपूर मधल्या मोरांचे. नंतर पुढं ते चालत जातात श्रावस्तीमध्ये. श्रावस्ती हे बुद्धाचं गाव. तिथं भटकताना पुन्हा त्यांना मोर दिसले. मग ते अजमेरला गेले. अजमेरमध्ये त्यांना मोर दिसले. मग ते दिल्लीला गेले. दिल्लीला गालिबच्या कबरीवर त्यांना तिकडं त्याच्या आजूबाजूला मोर दिसले. ह्या सगळं मोरांचं ते चिंतन चाललेलं आहे त्यांचं. आणि एकदम म्हणजे आता बघा एकदम त्यांना असं लक्षात येतं की आपल्यासोबत म्हणजे गालिबच्या तिथनं ते थोडं पुढे गेलेत आणि ते कुरुक्षेत्रावर गेलेत. कुरुक्षेत्राचा संदर्भ येतो आणि कुरुक्षेत्राचा संदर्भ आला की पुन्हा महायुद्धाचा संदर्भ येतो. महाभारतातलं कुरुक्षेत्र काय होतं. तिथे एक ब्रह्मास्त्र आहे त्या महाभारतात. तुम्हाला ते आठवत असेल. माझा काही महाभारताचा अभ्यास नाही पण त्या कथेत त्याचा संदर्भ आहे. काय संदर्भ आहे की गुरु द्रोणाचार्यांनी त्या अर्जुनाला सांगितलेलं आहे ब्रह्मास्त्र. आणि दोघांनी प्रतिज्ञा केलेली आहे की एक तर माहिती आहे द्रोणाचार्यांना आणि दुसरं माहिती आहे अर्जुनाला. पण दोघांनी प्रतिज्ञा अशी केली की ते चालवणार नाही. आता आम्ही नंतर द्रोणाचार्य मरतात युद्धात. पण जाण्यापूर्वी ते अश्वत्थामाला सांगतात ब्रह्मास्त्र. आणि त्या सगळ्या शोकाच्या संतापाच्या भरात तो ते ब्रह्मास्त्र काढतो आणि चालवतो. आता नीट लक्षात घ्या की तेव्हाचं जे वर्णन महाभारतात केलेलं असेल ते मूळ जिज्ञासूंनी वाचूनच बघावं. इंतजार हुसेन हा पाकिस्तानी लेखक आहे पण त्यानं सुद्धा जे वर्णन केलेलं ते अवाक करणार आहे त्या महाभारताच्या त्या सगळ्या ब्रह्मास्त्राचं. आणि तो असं सांगतो की सगळे भयभीत झाले. पशु पक्षी जंगल त्याचा सगळा आवाज आणि जाळ आणि वगैरे. आणि ते त्याची दिशा बदलण्यासाठी शेवटी अर्जुनानं पुन्हा ब्रह्मास्त्राचा काहीतरी वापर केला आणि दिशा बदलली त्या यानं अश्वत्थाम्यानं. आणि ते पांडवांच्या अपत्यांवरती कोसळलं आणि गर्भातली त्यांची मुलं मरून गेली वगैरे वगैरे. आणि पुढं आता मुद्दा आहे. पुढं महत्वाचा मुद्दा आहे. मला वाटतंय परीक्षिताचा संदर्भ आहे. परीक्षिताचा तो नातू का मुलगा. तर त्या परीक्षिताचा संदर्भ आहे. पुढं कधीतरी परीक्षितानं प्रश्न उपस्थित केलाय. महाभारतात तो प्रश्न असावा. तो असं सांगतो की माझे चुलते माझे बाप हे इतके ज्ञानी होते. नातू आजोबा
मला वाटतं तो अभिमन्यूचा मुलगा असावा, काय जो असेल मला तो नेमका रेफरन्स माहीत नाही. परीक्षित प्रश्न विचारतो मुलींना की माझे आजी पणजे वडीलधारे हे इतके हुशार होते, मग हे भांडलं कशाला, लढलं कशासाठी, कशासाठी युद्ध केलं. आणि त्याचं उत्तर जे काय दिलेलं असेल ते दिलेलं आहे. मुद्दा असा आहे की हा प्रश्न प्रत्येक काळात पडलेला असतो. कुरुक्षेत्रावरच्या मोरामुळं या इंतजार हुसेनला तो प्रश्न आठवतो आणि त्याला असं लक्षात येतं की अरे हा प्रश्न कधीपासून चालत आला. महाभारत काळात हा पहिल्यांदा प्रश्न विचारण्यात आला की युद्ध कशासाठी, लढाई कशासाठी. आणि त्याच्याबरोबर तो बघतो तर अश्वत्थामा सुद्धा चालत आलेला आहे. आणि अश्वत्थामा काय करतो आहे तर त्याचं उत्तर तुम्ही तो मोरनामा नावाची कथा आहे, फार भन्नाट अशी कथा आहे. मला असं वाटतं की आपल्याकडचे जे म्हणजे अलिप्त राष्ट्र, खरं तर मी एक मुद्दा इथं सांगेन, मी जास्त बोलतोय असं मला वाटतंय तरी पण सांगेन. माझं जे ऑब्जेक्शन्स आहेत ते खूप जबरदस्त आहेत. मला असं वाटतं ना की आपण ज्याला अलिप्त राष्ट्र म्हणतो त्यातले काही देश हे तिसरं जग, थर्ड वर्ल्ड त्याच्यामध्ये येतात. आणि हे थर्ड वर्ल्डची जी कन्सेप्ट आहे ती फारच विस्मयचकित करणारी आहे. म्हणजे आपल्याकडचे लेखक कोण थोर लेखक आहेत आणि कोण रातोरात जगभर प्रसिद्धीस येतात. तुम्ही थोडं चेक करा, तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याकडं लेखकांचं एक गणित वेगळंच चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच्या धर्माला शिव्या घाला, स्वतःच्या देशाला शिव्या घाला, की सगळं जग तुमचं कौतुक करायला आणि ते सांगायला लागतं बघा किती थोर लेखक आहे. आणि ह्याचा देश याला समजूनच घेत नाही. ह्याच्या मागं असलेल्या लेखकाचं जे राजकारण आहे, त्याच्या लिहिण्याचं जे राजकारण आहे ते कोणीतरी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे असं मला वाटतं. कारण मला तस्लिमा नसरीन खूप आवडते, पण तिचं लज्जा बिलकुल नाही आवडत. मला काय नाव त्याचं, सलमान रश्दी, त्याचं इतर पुस्तकं आवडतात पण ते पुस्तक नाही आवडत. अब्री मेनन आहे, हनीफ कुरेशी आहे, खूप आहेत उदाहरणं आपल्याकडे अशी की ही मंडळी काहीतरी असं विचित्र करतायत. म्हणजे आपला मूळ दृष्टी वेगळा आहे. थर्ड वर्ल्डच्या लोकांनी अधिक गंभीरपणे लिहिणं गरजेचं आहे. जेव्हा तुमच्यावरती दबाव असतात ना, सेन्सॉर असतात ना, तेव्हा तुम्ही चांगलं लिहू शकता, अधिक मानवतेला जवळ जाणारे लिहू शकता. की लोक आपल्या आजूबाजूच्या भलतंच काहीतरी लिहित आहेत असं मला वाटतं आहे. जर प्रश्न नसतील सर, मुडपे सर, फ्रान्सची राजक्रांती हे कवी, लेखक, तत्वज्ञानी घडवून आणली आणि तिथली राजक्रांती त्यांनी उलथून टाकली. प्राचीन काळापासून बरेच काही असे तुम्ही म्हणताय की दिल्लीला झालेले गँगरेप, प्राचीन काळात अली कुली खान उर्फ शेर अफगान यांचा खून करून शहाजहानने नूरजहानला पळून आणलं होतं. तो अत्याचार हा चालत आलेला आहे. या बाबतीत मला वाटतं की वैचारिक क्रांती व्हायला पाहिजे आणि ती मानसिकता बदलली जाईल. त्या दृष्टिकोनातून आपलं ओपिनियन काय आहे स्पष्ट करावं. मी सुरुवातीला सांगतो, मी फार छोटा माणूस आहे. माझं जे काही आकलन आहे मी फक्त मांडतो आहे. मला काय वाटतं सर सांगतो की प्रत्येकच काळ हा अंधार युगासारखाच असतो. तो आजचाही, पूर्वीचाही, उद्याचाही. पण अशा काळात सुद्धा आपल्या हातामध्ये पंथी घेऊन उभे राहणारे काही लोक असतात आणि हे लोक जास्त महत्वाचे असतात.
म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा आपल्या कुठल्याही छोट्या गावामध्ये लोक शस्त्र घेऊन एकमेकांना मारत सुटत असतात, तेव्हा भांडू नका असं म्हणणारा एक आवाज असतो गावात. सगळंच्या सगळं गाव युद्धात नाही उतरत. हा जो भांडू नका म्हणणारा जो आवाज आहे ना, एक आवाज, तो सगळ्यात महत्वाचा आवाज आहे. मला काय वाटतं, लेखकानं जेव्हा इकडं बघतोय ना तो काळं सगळं, तेव्हा त्यानं या आवाजाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मी अगदी तुम्हाला सांगेन की आपल्याकडे लोककथा असतात, लोककथा. मग तो एक राजपुत्र त्या राजकन्येचा शोध घेण्यासाठी 7 नद्या, 7 समुद्र, 7 जंगल पार करून निघाला आणि मग त्याच्यावर संकट आले, खूप संकट आले. पण या संकटाच्या मालिकेमध्ये त्याला मदत करणारे काही लोक भेटतात. मग त्याला एक आजी भेटते आणि ती सांगते, बाबा रे थोडं पुढे जाशील ना तेव्हा असं असं होईल आणि त्याच्यातनं तू वाचण्यासाठी मी हा तुला गालीचा देते, मी तुला अमुक अंगरखा देते. ही लोककथेतली जादुई वाटणारी गोष्ट आहे, पण हे ऍक्च्युली आपल्या आयुष्यात सुद्धा असतं. जेव्हा जेव्हा आपल्या आजूबाजूला खूप अंधार असतो तेव्हा उजेड धावणारे, मेणबत्त्या घेतलेले लोक तुमच्या जवळपास असतातच. म्हणजे पाडगावकरांनी म्हटलंय खरं तर, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काहीच दिसत नसतं तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभं असतं. काळोखात उडायचं की उजेडात उडायचं ते म्हणतात तुमचं तुम्हीच ठरवा. पण मला असं वाटतं की आपण उजेडाच्याच बाजूनं असलो पाहिजे, एवढंच माझं त्याच्यावरती ओपिनियन असेल. मला वाटतं की जर पुरेसं असेल तर मी माझ्या वतीनं चला कवितेच्या मनात या अंतर्गत असलेल्या वाचक संवादाचे सर्व संयोजक त्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. इथं ज्यांनी मला प्रश्न विचारले मी त्यांचं अगदी ऋण व्यक्त करतो यासाठी की या निमित्तानं मी पुन्हा एकदा या विषयाच्या अनुषंगानं काही विचार करू शकलो, काही एक चिंतन पुन्हा एकदा पुनरावलोकन करू शकलो. या ठिकाणी मला माझ्यासोबत डॉक्टर नामगौडी सर आलेले होते आणि डॉक्टर मस्के सर इथं आहेत, डॉक्टर शिंदे आहेत, माझे काही परिचित मित्र आहेत. या वाचक संवादचे सगळे संयोजक मी आपल्या सगळ्यांप्रती, आपण जे गंभीर वाचक आहात, श्रोते आहात, बंधू भगिनी, आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या वाचक संवादला उपस्थित असणाऱ्यांचा जन्मदिन, त्या जन्मदिनाच्या भेटी देण्याचा हा योग आहे आणि अत्यंत आनंद आम्हाला याचा होतोय की या सन 2013 या वर्षाची सुरुवात एका अभ्यासू, ज्ञानी आणि वक्तृत्व कला गुण संपन्न असणाऱ्या व्यक्तीच्याकडनं या वर्षीच्या या वाचक संवादाच्या कार्यक्रमाची सुरुवात होते. याचा आनंद आम्हाला होतोय. यात आणखी दुधात साखर पडावी त्याच पद्धतीनं याच महिन्यातल्या 14 तारखेला यांचा जन्मदिन आहे आणि म्हणून या जन्मदिनाची भेट देण्यासाठी मी आदरणीय प्राचार्य लहाने सरांना विनंती करतोय की आदरणीय पृथ्वीराज तौर सर यांच्या जन्मदिनाची भेट आपण त्यांना द्यावी. आदरणीय प्राचार्य बी.टी. लहाने सर. हॅलो हॅलो. ओके. यानंतर दुसरा जन्मदिन आहे आमच्या या चला कवितेच्या बनाचे संयोजक प्राध्यापक राजपाल पाटील यांचा. त्यांनाही या जन्मदिनाची भेट दिली जाणारी आहे. उद्याच्या 10 तारखेला त्यांचा जन्मदिन आहे आणि म्हणून त्यांच्या या जन्मदिनाची भेट देण्यासाठी मी आदरणीय बिरादर सरांना विनंती करतोय की आपण राजपाल पाटलांना त्यांच्या जन्मदिनाची ही भेट द्यावी. सायन्सचे प्राध्यापक असल्यामुळे आपल्याला इंग्रजीतलं पुस्तक भेट या ठिकाणी दिलं चाललेलं आहे. यानंतर याच बरोबर आणखी याच वर्षातली जन्मदिन असलेले नेमकी सुरुवातच एक जन्मदिन ज्यांचा आहे असे आदरणीय डोंगरे अनंत, त्यांनाही या ठिकाणी जन्मदिनाची भेट दिली जाणार आहे. मी बापूंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण डोंगरे सरांना त्यांच्या जन्मदिनाची भेट द्यावी.
याचबरोबर एक धडपडणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख उदगीरला आहे असे आदरणीय सुधाकररावजी दपकेकर यांचाही जन्मदिन याच महिन्याच्या 1 तारखेला आहे आणि त्यांनाही भेट देण्यासाठी मी आदरणीय चंद्रकांत जोशी सरांना विनंती करतोय. चंद्रकांत जोशी सर हेही धडपडणाऱ्याचा सत्कार धडपडणाऱ्याच्याच हस्ते व्हावा. याचबरोबर प्राध्यापक साखरे LM यांचाही जन्मदिन याच महिन्यामध्ये आहे आणि मला वाटतं ते थोडं घाईमध्ये असल्यामुळे गेलेले आहेत. अशा पद्धतीनं या जन्मदिनाची भेट या सर्वांना दिली गेलेली आहे. यानंतर अध्यक्षीय समारोप तत्पूर्वी आजचे संवादक आदरणीय प्रोफेसर पृथ्वीराजजी तौर सर यांना या ठिकाणी स्मृतिचिन्ह आणि आभारपत्र देऊन यांचा सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय सुधाकररावजी वायचळकर सरांना विनंती करतोय की सुधाकरराव वायचळकर सर हे या वाचक समूहाचे संयोजक आहेत, तर यांना विनंती करतो. वायचळकर सरांचं एक पुस्तक देखील ते या ठिकाणी भेट देणार आहेत. खरंच माझं काय चुकलं तर चूक काय असं काय. अशा पद्धतीनं उपस्थित सर्वांनाच पुन्हा एकदा या नववर्षाच्या शुभेच्छा देतोय. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विजयाताई चनगे याही सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर त्यांना विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. अध्यक्षीय समारोप. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराजजी सर आणि संयोजक श्री कदम सर आणि बंधू भगिनी, आज पृथ्वीराज कौर सरांनी बऱ्याच चांगल्या भाषेत हिरोशिमाच्या कविता या विषयावर बरीच माहिती दिली. त्यांनी बऱ्याच कविता वाचून दाखवल्या. त्यावेळेचं युद्धाचं अमेरिकेने केलेलं विध्वंस कसा म्हणजे हे झालं ते ऐकताना प्रत्येकाच्या अंगाला अगदी शहारे आल्यासारखं होत होतं. एवढ्या चांगल्या भाषेत त्यांनी सगळ्यांना समजावून सांगितलं आणि मानव जातीकडे प्रेमाने पाहण्याचा संदेशच त्यांनी जणू काही दिलेला आहे. आता तेव्हा युद्ध झालं त्यावेळेला बऱ्याच रोगराई देशात पसरल्या होत्या समाजामध्ये. अगदी कॅन्सर झाला, बऱ्याच जणांना कॅन्सर झाला, मरणाची वाट बघतायत, तरी पण हे थांबवा असं म्हणणारे पण त्यावेळेला बरेच होते. ते त्यांनी खूप चांगल्या शब्दात सांगितलेलं आहे. तसंच वीज पडल्यावरची भयानकता सांगताना तर अगदी अक्षरशः मन हेलावून टाकणारं दृश्य नजरेसमोर दिसत होतं. अशा चांगल्या भाषेत त्यांनी आपल्याला सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे. ते युद्ध होतं आणि आजचं युद्ध काय आहे, आजचा स्त्रियांवर जे प्रसंग होत आहेत, जे अतिप्रसंग होत आहेत, त्याच्यामध्ये वयाचं बघत नाहीत. अगदी 6 वर्षाच्या मुलीपासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही सोडत नाही. हे एक प्रकारचं युद्धच असंच म्हणावं लागेल माझ्या दृष्टीने. त्यांच्या पण इच्छा भावना सगळे असतातच. आता ह्यांनी सांगितलं की ह्याच्या कवितेमध्ये ती मुलगी असते छोटीशी, ती पुढच्या आशेवर तिला मरण दिसत असतं तिच्या आईला, परंतु ती पण शाळेत रनिंगमध्ये पहिली यावी, परत आपण त्याच्यात भाग घ्यावा, परत पुढच्या वर्षी वर जावं आपण, असं तिच्या अपेक्षा असते.
मला तर ती गोष्ट आठवली आहे, गोगलगाईची गोष्ट आठवते. वटलेलं सफरचंदाचं झाड असतं, ती त्या झाडावर चढत राहते. वरून चिमणी म्हणते की ह्या झाडावर एकही पालवी नाही आणि तू चढून काय करणार. ती म्हणते कधीतरी वसंत ऋतू येईल आणि पालवी फुटेल. अशी इच्छाशक्ती मुलींमध्ये असते. परंतु हल्ली आजच्या समाजात विध्वंस स्थितीचं तर आपण उदगीर शहर बघितलं सध्याची परिस्थिती. ते काय मनाला वाटतं ह्याचं. आणि बाकी स्त्रियांच्या बाबतीत तर अगदी गर्भात सुद्धा तिला शाश्वती नाही की आपण जगू की नाही, आपण जग बघू की नाही. आणि अशी जर विध्वंसक वृत्ती माणसाला माणूस म्हणून समजत नाही. पूर्वी स्त्रियांना देवी देवता अशा पदव्या मिळत होत्या. असं हे भारत देश आहे. फक्त भारत देशाचं स्त्रीला भारत देशाचंच नाव भारत माता असं आहे. कुठल्याच देशाचे नाव नाही. गंगेला गंगा माता म्हणतात, गाईला गोमाता म्हणतात. अशा देशात अशा विध्वंसक परिस्थिती निर्माण व्हाव्यात ही लाजीरवाणी गोष्ट आहे. मग त्याच्यासाठी खरं तर मला वाटते स्त्रियेसारखी मोहिनी नाही, स्त्रियेसारखी वैरागिणी नाही, स्त्रियेसारखी अबला नाही आणि कठोर रडचंडिकाही नाही. म्हणून मी म्हणते ती अबलाही नाही, ती सबलाही नाही, ती एक माणूस आहे. आणि याच दृष्टिकोनातून याच भूमिकेतून विचार केला तर आजचं हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही. तिच्याकडे माणूस म्हणून जर पाहिलं तर हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही. मला इथे अध्यक्षीय समारोप करण्यासाठी सरांनी संधी दिली त्याबद्दल आभार. धन्यवाद. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी प्राध्यापक रामदास केदार. तोगे संकीची लिखित हिरोशिमाच्या कविता यावर प्राध्यापक प्रोफेसर डॉक्टर पृथ्वीराज तोर यांनी अतिशय चांगलं बारकाईने विवेचन केलेलं आहे. तसेच जो शेवटचा सल्ला अतिशय चांगला विजयाताई चंदी मॅडमने सुद्धा चांगल्या शब्दात दिलेला आहे. तुम्ही सर्व साहित्यिक रसिक प्राध्यापक भगिनी गणपतीताई मॅडम यांनी अतिशय चांगलं बारकाईनं विवेचन ऐकून घेतलेलं आहे. चांगले प्रश्न सुद्धा सरांनी सादर केलेले, त्यांचं उत्तर सुद्धा चांगल्या शब्दामध्ये दिलेलं आहे. मी अजून अपेक्षा करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो. यापुढचा वाचक संवाद हा प्राध्यापक मारुती कसाब सर आपल्याशी संवाद साधणार आहेत पुढच्या वाचक संवादमध्ये. तर यानंतर बिरादर सर. बापू तुमचे